निवडणुकीच्या तारखा जाहीर करणं इतकंच आयोगाचं काम राहिलंय या शब्दात विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे। कोणी काहीही केलं तरीही निवडणूक आयोग झोपलेला आहे या शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे। एवढे 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम। मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहत। भाजप नेते आशिष शेलार आणि सुनील तटकरेंची भेट झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मुंबईतल्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची भेट झालेली आहे। खास करून मुंबईतल्या जागा वाटपावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नवाब मलिक यांच्या नियुक्तीला भाजपचा कडाडून विरोध आणि त्याच्यानंतर आलेली सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया की आपण चर्चेसाठी तयार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच्यानंतर या दोघांची झालेली ही भेट, या भेटीचा फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे। आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची भेट झालेली आहे। मुंबईमधल्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपसोबत आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्रित निवडणूक लढवणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं। बैठकांचं सत्र हे सातत्यानं सुरू आहे आणि आता आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची भेट झालेली आहे। त्यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय। मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मतदान केंद्रावर जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ, पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलेला आहे। कोल्हापूरमधल्या गडिंग्लजमधली दृश्य आपण पाहताय। मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। कमीत बोलत असताना मुंबईकरांना मूर्खता समजू नका। तुम्ही युतीने लढले, युतीने सरकार स्थापन केली, युतीने महापौर बसवला, 20 वर्षात तुम्ही कामं केलं आणि आता तुम्ही त्यांना चोर बोलता। तर तुम्ही सोबत बसले, मग तुम्ही काय आले? आशिष शेलार म्हणतात पहारेकरी होतो म्हणून या सगळ्या भूमिकेमध्ये मग का सोडलं नाही? का वाट बघत बसली? पहारेकरी होतं तर का एक आक्षेप दाखवा भारतीय जनता पार्टीतून झालेला आहे की हे चुकीचे काम, एक सांगा। जिथपर्यंत ते महापौर होता त्यांचा त्यांनी एकमेकांबरोबर काय त्यांनी सांगितलं की ते चुकीचे काम होतं, एक असा स्टेटमेंट किंवा एक कुठल्या नगरसेवकांनी काय कधी नोटीस ऑफ मोशन काढला ते दाखवा। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। असलम शेख होते काँग्रेसचे